स्वामी समर्थ. सूर्यकिरणाने जसे फुले उमलतात, सूर्यकिरणाने जसे फुले उमलतात, तसेच स्वामी कृपेने जीवन कळ्या उमलतात. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण बनवणार आहोत अशा टम्म फुगणाऱ्या, गॅसवर न भाजता भाकरी बनवणार आहोत, ज्वारीच्या भाकरी. चला तर सुरुवात करूया. पीठ घेतलेलं आहे, 3 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. अथर्व आलाय आमचा, अथर्व लड्डू गोपाल. चला आता भाकरीचं पीठ मळून घ्यायचंय. जर टम्म फुगलेली भाकरी करायची असेल तर अगोदर पीठ चांगलं मळून घ्यावं लागतं. हे आहे अथर्व आमचा. काय बाबा? हा. आणि कोणाकोणाला ज्वारीच्या भाकरी ठेसा आवडतात नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडते भाकरी आणि ज्वारीची भाकर, ठेसा आणि कोणतीही भाजी असू द्या, एकदम गावरानी पद्धतीचं जेवण आवडतं. चला तर मग अशा पद्धतीने ज्वारीच्या भाकरी बनवून बघा, खूप छान होतात बरं का. आणि टम्म फुगतात छान. कितीही पातळ भाकरी करा तुम्ही, फुगते म्हणल्यावर फुगते. बघा, रगडून रगडून छान असा उंडा मळून घेतलेला आहे. आपल्याला जितका पाहिजे तितका उंडा घ्यायचा आहे आणि जितकी मोठी भाकरी करायची तेवढा उंडा घ्यायचा आहे. आता हे सुक्क पीठ टाकलेलं आहे यावर आणि ह्याच्यावर उंडा ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने एक हात असा आडवा लावायचा आहे आणि एका हाताने थापायची आहे भाकर. ज्वारीची भाकरी खायला शरीराला खूप चांगली असते. ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी अजिबात पोळीचं, गव्हाचं अन्न स्किप करून टाकायचं आणि 2 टाइम ज्वारीची भाकरी खायची. एकदम झपाट्यानं वजन कमी होतं. आणखी हो, ज्यांना खरंच खूप वजन कमी करायचे ना, त्यांनी रोज ताक आणि भाकरी चुरून खायची. ताकामध्ये चुरलेली भाकरी खायची. त्यांनी एकदम झपाट्यानं एका महिन्यात 5 ते 7 किलो वजन कमी होतं. आणि गोड कमी करायचं, गोड स्किप करून खायचं. आम्हाला ताक भाकरी खायला जमत नाही, कारण इथं ताकच भेटत नाही. चला, ही भाकरी थापून झालेली आहे. आता तवा गॅसवर ठेवलेला आहे, गरम झालेला आहे, त्याच्यावर टाकून घेऊया. तवा गरम झालेला आहे, वर भाकरी टाकूया आणि लगेचच आपल्याला याच्यावर पाणी फिरवून घ्यायचं आहे. अजिबात आपण ऊनवणी वगैरे काही घेतलं नाही, म्हणजे गरम पाण्यानं उंडा करतो ना, ते अजिबात केलेलं नाही. थंड पाण्यानेच उंडा केलेला आहे. तर बघा, आता हिला छान खालची बाजू भाजली ना, नंतरच पलटी करायचं आहे. हे बघा, छान एक साईड भाजल्याच्या नंतरच पलटी केलेली आहे. आता ह्याला खालची साईड छान भाजू द्यायची आहे, पाहू शकता. तर बघा, आता एक साईड छान भाजलेली आहे, पाहू शकता. अशा पद्धतीने भाजून द्यायची आहे, म्हणजे कडक होऊ द्यायची आहे. त्यानंतरच पलटी करायचं आहे. आणि गॅसला फुल ठेवायचं आहे बरं का, मंद करायचं नाही. गॅस फुल ठेवलं तरच भाजते छान आणि फुगल्या पण जाते. आता ही अशी झालेली आहे, ही बघा फुगत येईल. तर मी याच्यावर उलटनं फिरवते. तर पाहू शकता, मस्त अशी टमटम फुगत आहे. कुठंतरी फुटली ना, मग फुगल्या जात नाही, एवढंच आहे. पण पापोद्रा मात्र पूर्ण वेगळा होतो. इथं फुटलेली आहे ही काय, त्यामुळे फुगलेली नाही बघा. पाहू शकता, फुगत आहे जशाल तसे टम्म. बघा, बॉल सारखी भाकरी झालेली आहे. सगळ्या बाजूनं फुगलेली आहे, कुठंच अशी राहिलेली नाही. किती सोपी आहे भाकरी करणं ज्वारीची. बघा, अशा भाकरी पाहिल्याच्या नंतर मस्त खावंसं वाटतं. हे बघा, छान अशी कडक झालेली आहे. चला, आता ही काढून घेते, दुसरी टाकते लगेच. तर भाकरी टाकण्याची ही पद्धत आहे बघा, वरी भाजायला. आता ह्या स्टेपला गॅस आपल्याला कमी करायचा आहे. बघा, ही भाजलेली आहे. आता ही पलटी करून टाकूया. आता हे पाहू शकता, असं फिरवायचं चमचा, बरोबर फुगल्या जाते भाकर. तर हे बघा, अशा पद्धतीनं दाबायचं, फुगली नाही तर. अजिबात गॅसवर भाजायची नाही. गॅसवर भाजलेल्या भाकरीची बिलकुल सुद्धा चव लागत नाही. आणि अशा पद्धतीने करा, खूप छान टेस्टी लागते भाकर. जशी चुलीवर करतो ना आपण, तशा पद्धतीने.
आणि पूर्ण बाजू फुगलेली आहे. पाहू शकता कुठंच असं बंद बाजू राहिलेली नाही, पूर्ण फुगलेली आहे. अशा बॉल सारख्या भाकरी होतात. तर हे बघा, त्या साईड पण छान अशी भाजू द्यायची आहे, एकदम छान कुरकुरीत मस्त खमंग. तर बघा आता ही पण भाकरी छान खालची साईड भाजल्याच्या नंतरच पलटी करायची आहे आणि तेव्हा भाजून घ्यायची आहे. हे पाहू शकता अशा पद्धतीनं थोडंसं दाबायचं आहे, मस्त टम्म फुगल्या जाते. जाड करा पातळ करा, भाकरी छान अशी फुगते म्हणल्यावर फुगते. बघू शकता किती छान पूर्ण बाजू भाजलेली आहे आणि पूर्ण बाजूनं फुगलेली आहे, कुठे सुद्धा अशी बंद नाही. हे बघा किती छान अशा पांढऱ्या शुभ्र भाकरी झालेल्या आहेत. आता तुम्हाला नरम खायची असेल तर नरम ठेवू शकता, कडक खायची असेल तर कडक. अगदी म्हातारे माणसं सुद्धा गुळगुळ खाऊ शकतात, अशा पद्धतीच्या भाकरी आहेत. चला, भाकरी तयार झालेल्या आहेत ज्वारीच्या आणि बाजरीच्या पण तुम्ही अशा करू शकता. अशाच सेम टू सेम करायच्या आहेत, काहीच फरक नाही. पाहू शकता मस्त असं गरमागरम भाकरी. कोणाकोणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा. पोळायला लागली. आता बघा ही भाकरी आहे, अगदी म्हातारे माणसं सुद्धा खाऊ शकतात, इतकी नरम झालेली आहे. आणि जर कडक खायची असेल तर थोडा वेळ गॅसवर भाजून घ्यायची आहे. आता याचे 2 भाग होतात बघा, जशाच तसे कुठं सुद्धा बंद बाजू राहिलेली नाही. हे बघा, आणि अशा भाकरी जर मुलांना करून दिल्या तर मुलं तर खातातच, आवडीने खातात. कारण मुलांना अशा पातळ आणि पापड आलेल्या भाकरी आवडतात. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर फॉलो करा, शेअर करा, जेणेकरून ज्या ताईंना ज्या मुलींना भाकरी येत नाही त्यांनी सुद्धा शिकल्या पाहिजे, बरोबर का नाही. आवडल्यास नक्की फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. लाईक केल्याशिवाय जाऊ नका बरं का. व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते, अर्ध्या घंट्याचं काम 1 घंटा करावं लागतं, म्हणून लाईक केल्याशिवाय जाऊ नका. श्री स्वामी समर्थ.